नमो भगवते वासुदेवाय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूच्या अवतार असलेले ज्ञानोबा महाराज यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो. अमृतानुभवाचे हे आपलं आता दुसरं प्रकरण सुरू असून या प्रकरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला सद्गुरूंचं स्वरूप सांगतायत. ते स्वरूप कसं आहे, गुरु सद्गुरू काय असतात, कोण असतात, काय करतात, याचा अतिशय सुंदर बोध या प्रकरणामधून ज्ञानोबा आपल्याला घेऊन गेले. विशेषतः साधकांना तरी हा बोध आवश्यक आहे, कारण साधकांना जर गुरु कळले नाही तर लोकांना काय म्हणण्यात. म्हणून ज्यांनी दीक्षा घेतलेले जे साधक आहेत त्यांना तरी सद्गुरूचं हे महत्व कळलं पाहिजे. तेव्हा सद्गुरू काल आपण 11वी पाहून घ्यावी आणि आजची 12वी वेळेस आहे. त्या 11व्या मध्ये ते काल सांगत होते की शिष्याला ते आपल्या कृपारूपी पाण्याने स्वच्छ धुतात. जयाचे कृपा सलिले जीव हा ठावरी पाचाळे. हो, आपल्या शिष्याला आपल्या कृपेच्या पाण्याने, आपल्या कृपेने, शक्तीने इतकं स्वच्छ करतात की तो शिष्य, जीव रूपी शिष्य पुढे इतका स्वच्छ झाल्यानंतर शिवाचा स्पर्श सुद्धा त्याला ओवा करून टाकेल, नवीन करेल असं वाटतं. म्हणून तो शिवाला सुद्धा स्पर्श करून इच्छित कांची वाढली त्या शिष्याची, कारण त्याचा सगळा नवीनपणा निघून गेला आणि त्याचा जो नवीनपणा आहे तो त्याचा अंतःकरणात असतो. शिष्याच्या त्याच्या कर्मांनी, त्याच्या वासनांनी, त्याच्या विचारांनी, त्याच्या गुणांनी तो आलेला आहे नवीनपणा. तेव्हा हा नवीनपणा सद्गुरू आपल्या कृपेने केल्याचा करतात, आपल्या कृपा शक्तीने नाही करतात, पाण्याने दूर करतात. तेव्हा सद्गुरू त्या शिष्याला किती उंच उठवतात, किती स्वच्छता करतात त्याची. आणि जर तो शिष्य असा स्वच्छ होऊ शकला नाही, पुन्हा मलिन होत राहिला तर त्याला पुन्हा वर काढायला कोण. म्हणून शिष्यानो, जे गुरु शिष्य आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की मलिनपणा ज्यामुळे येईल आपल्याला, अशी पाप कर्म करू नका, अशी दूषित कर्म करू नका, अशी वाईट कर्म करू नका, असं वाईट आचरण करू नका.
हा बोध ज्ञानोबा आपल्याला या बोधमधून देत आहे. त्यानंतर 12वी ओवी याची, या 12व्या ओवीमध्ये ज्ञानोबा सांगून राहिले, राखो जाता शिष्याते, राखो जाता शिष्याते, गुरुपणी झालेले छिते, तरी गुरुपौर्व जया ते सांडीच न. म्हणतात गुरु आपल्या शिष्याला रक्षण करतो त्याचं, आणि हेच तर गुरुचं महान कार्य, आपल्या शिष्याला ताणणं आणि त्याला आपल्या बरोबर आणणं. त्यालाही गुरु सारखं बनवणं, गुरु स्वरूप त्याला करणं, हे महान कार्य आहे गुरुचं. असं कार्य जगात कोणी करत, भगवान सुद्धा असं करत. भगवान काय करतात, असा दुष्ट मनुष्य असला, वाईट मनुष्य असला, पापी असला तर त्याचा नकोच तो ध्यान. म्हणून त्याला असली पापी माणसं जगामध्ये आवडत नाही. म्हणून ते त्यांना नष्ट करून टाकतात. परंतु सद्गुरु जे आहे ते त्याचा देहाचा घात करत नाही, देह मारत नाही करत. त्याला देहाने जिवंत ठेवतात, परंतु त्याची दुष्टबुद्धी जी आहे, त्याचं दुष्ट आचरण जे आहे ते नष्ट करतात. आणि त्याला जो पापी होता तो पुण्यवान बनवतात. पुण्यवान बनवणं सोपं काम नाहीये, कारण पापाची सवय लागलेल्या माणसाला पुण्यवान बनवणं किती कठीण आहे. साधा दारुड्या सुद्धा आपल्याला बदलवता येत नाही. ज्याला दारूचं व्यसन लागलेलं आहे त्याचं दारूचं व्यसन सोडायला घरच्या लोकांनी किंवा अनुभवच्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी कितीही प्रयत्न केला तरी तो दारू सोडत नाही. सावध व्यसन सुद्धा सोडणं आपल्याला किती कठीण. तो गुरु त्याला पूर्ण स्वच्छ करून टाकतात. गुरुचं कार्य फार महान आहे. गुरुचं स्मरण सतत ठेवायला पाहिजे. गुरुचं स्मरण जो साधक ठेवत नाही त्याला त्याच्या साधनेमध्ये काही लाभ होणार नाही. ते म्हणतात राखो जाता शिष्याते, आपल्या शिष्याचं रक्षण करण्याकरता गुरुपणे धाडीले इच्छिते. म्हणतात त्या सद्गुरूंनी आपलं जे गुरुपण आहे, गुरु म्हणजे मोठा, गुरु या शब्दाचा अर्थ मोठा आहे, श्रेष्ठ. किंवा ते आपलं श्रेष्ठपण सुद्धा सिद्ध करायला म्हणजे कमी करायला मागे पुढे पाहत. जाऊ दे, माझं गुरुपण नको मला मोठं, माझं शिष्याचं कल्याण होत आहे ना, माझ्या शिष्याचं रक्षण होत आहे ना, माझा शिष्य माझ्या बरोबरीने येतोय ना, मग मला थोडासा कमीपणा आला तरी चालेल. आणि तो गुरुला कमीपणा कसा येतो, जगाच्या दृष्टीने येतो. पापी लोकांना पुण्यवान बनवणं, जगातल्या लोकांना तर माहिती आहे पापी आहे, वाईट आहे, दुष्ट आहे. आणि अशा माणसाच्या उद्धारासाठी गुरु त्याच्या जवळ जाणं जगातल्या लोकांना काय म्हणतात, अशा पापी लोकांकडे जातो, अशा दुष्ट लोकांकडे जातो. म्हणजे गुरुचं गुरुपण जे श्रेष्ठत्व आहे ते त्या ठिकाणी जगाच्या दृष्टीने कमी होते असं लोकांना वाटतं. परंतु ज्ञानोबा सांगतात गुरु ते गुण स्वीकारतात. ठीक आहे, मला माझं गुरुपण कमी करावं लागलं तरी काही हरकत नाही, पण त्याचा उद्धार झाला पाहिजे. त्यांचं माझा शिष्य झालेला आहे, आणि जर तो माझा शिष्य असेल तर त्याचं आता ते जे पूर्वीचं जीवन आहे ते बदललं गेलं पाहिजे, त्याचा जीवभाव तुटला पाहिजे आणि तो शिवभावावर यायला पाहिजे.
गुरु आपल्याकडे तो कमीपणा घ्यायला तयार होता, परंतु ज्ञानोबा सांगतात, गुरुपणे धाडिले चिते तरी गुरुगौरव ते सांगितलं. पण तथापि त्याचं जे गुरु गौरव आहे, गुरुत्वाचं श्रेष्ठत्व आहे, ते जे कमी होत का? गुरुने स्वतःहून जरी म्हणून घेतलं की बा मी माझं गुरुपण कमी करून घेतो, परंतु ते कमी नाही होते. जगाच्या दृष्टीनं, बोलणाऱ्यांच्या दृष्टीनं कमी होईल कदाचित, परंतु त्याचा मोठेपणा तसाच राहतो. गुरुचा मोठेपणा कोणीही कमी करू शकत नाही, कारण त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की त्या कार्याने त्यांचा गौरवच होतो, त्यांचा सत्कारच होईल. धन्यवाद देखील होत त्याला. कोण बनेल? एखाद्या पापी माणसाला समजा चांगलं बनवलं गुरुने, सज्जन झाला, तो दुर्जन होता, दुर्जनाचा सज्जन बनवणं काय वाईट करेल गुरुने? आणि त्यामुळे गुरुचं श्रेष्ठत्व कुठं गमलं? काही भले म्हणू, परंतु गुरु आपला जो गुरु गौरव आहे तो कमीच त्यांचा होत नसल्याने तो कमी झालेला सुद्धा हरकत नाही असं म्हणतात. परंतु माझ्या शिष्याचा उद्धार व्हायला पाहिजे, त्याचं रक्षण व्हायला पाहिजे. केवढा कौमीचा भाव आणि केवढा आपलेपणाचा आणि केवढा प्रेमाचा भाव याला लोक समजत का नाही? ऐकून तर घेतात इथं कुठं त्याच्यामध्ये जरी गेल्या तर जशी तशी जातात. का बरं असं होतं? त्यांच्या डोक्यामध्ये का शिरत नाही हे गुरुत्व? आपल्या शिष्याचं रक्षण करण्यासाठी कमीपणा घ्यावा लागेल. गुरुने आपला गुरु भाव जो आहे, श्रेष्ठ भाव, श्रेष्ठपणाचा भाव, तो कधीच दाखवत नाही. ते किंवा ते असं दाखवतात की मी कोणी नाही, त्यांनी काय होत नाही. आमचे जे गुरु आहेत ना, ते विषय त्यांच्यामुळे हे उदाहरण हा भाव असेल. आणि असं म्हणणारा जो गुरु होतो खरा श्रेष्ठ गुरु आहे. कारण हे जे आदि गुरु झाले असतात, त्या आदि गुरूंची शक्ती घेऊन हा गुरु झालेला ना गुरु. आणि मग याने जर म्हटलं की मी गुरु आहे, मी सगळं करतो, मी असं करतो, असा जर अभिमान आहे गुरु आपला अहंकार कधी वाढू किंवा आपल्या गुरुदेवांनी आपल्याला हे कार्य दिलेलं आहे, तेच हे करून घेत आहेत आपल्याकडून. हे त्यांचं साधन आहे, मी त्यांच्या हातातलं एक खेळणं आहे, ते माझ्याकडून हे कार्य करून घेतात. यामध्ये माझा मोठा खेळ आला, मी नसतो तर दुसऱ्या कोणाकडून ते करून घेतलं असेल. म्हणून यामध्ये माझा अहंकार, माझा मोठेपणा, मी मोठा झाली, हा गुरुंचा सदैव भाव असतो. आणि म्हणूनच ते शिष्याचं रक्षण करू शकतात. तेव्हा सर्वसामान्य माणसांनी सुद्धा, विशेषतः साधकांनी जरी अशाच एकाची दृष्टी ठेवावी. अहंकार सोडा, अभिमान टाका, आपण केलेल्या कार्याचा अभिमान धरू नका. त्या अभिमानाने आपला ह्रास होईल, उन्नती होणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपण जे काय केलं असेल चांगलं, ते चांगलं आपल्या गुरुंनी केलं असेल म्हणा. आपल्या हातून जे कोणाचं कल्याण झालं असेल, कोणाचं बरं झालं असेल, तर ते गुरुने केलं असं होणार. अशा प्रकारचा गुरुंचा श्रेष्ठपणा असतो. हा विभाग जर आला गुरुंचा प्रत्येक साधकामध्ये, तर पहा काय जीवन मिळतो.
स्थानिकांची सुद्धा. तेव्हा ज्ञानोबांनी या ह्याच्यामध्ये शिष्याचा हा जो कनिष्ठ भाव तोडण्यासाठी आपल्याकडे आलेला थोडासा सुद्धा स्वीकारून ते त्याचा उद्धार करून आणि आपलं गुरुभाव जे आहे ते कायम ठेवतात, अशा प्रकारचा हा भाव या मध्ये सांगितलेला आहे. तेव्हा 13वी ओळी आहे. 13वी ओळी बघा आता आपला सुंदर आहे. म्हणतात एकपण नव्हे सुसास. बघा समजते का? एकपण नव्हे सुसास म्हणून गुरु शिष्याचे करोली मिस. एकपण नव्हे सुसास म्हणून गुरु शिष्याचे करोली मिस. वहाणीची आपली वास पाहत असे. यामध्ये गुरुंचं आणखी एक महान लक्षण त्यांना सांगितले. गुरुंची लक्षणं सांगत असताना अनेक गोष्टी आतापर्यंत आपण पाहिल्या, परंतु हे जे लक्षण आहे फार अवघडच आहे. काय सांगतात पहा. एकपण नव्हे सुसास. आता ज्या गुरूंना महाशक्ती प्राप्त झालेली ते परब्रह्महूनही श्रेष्ठ आहेत. इतकी महाशक्ती त्यांच्यामध्ये असताना ही ब्रह्मशक्ती, ही आत्मशक्ती, ही कुंडलिनी ज्यांच्यामध्ये आता जागृत आहे सदैव, अशा गुरूंना एकटं राहून एकटंच राहून कर्म त्या शक्तीचा उपयोग व्हायला पाहिजे. कोणाला तरी दिली गेली पाहिजे, कोणाचा तरी लाभ व्हायला पाहिजे. काय सांगतात आता, जेव्हा सद्गुरूंना आपला एकाकीपणा सहन होत नाही, सा एकाकी न रमते आहे ना, परब्रह्माला सुद्धा एकटं राहणं आवडत नाही. आणि परब्रह्माला जेव्हा एकटं राहणं आवडत नव्हतं, तेव्हाच त्याच्यामधून तो संकल्प निर्माण झाला, एको हम बहुश्याम, मी एक आहे अनेक. कशासाठी हा परब्रह्मामध्ये असा संकल्प निर्माण झाला आणि ते अनेक व्हायला लागलं? गुरु त्या संकल्पातून आलेले आहेत, त्या परब्रह्मातूनच आहेत, परब्रह्माचे वस्तू आहेत गुरु चालले. मग जे गुरु परब्रह्मातून आलेले परब्रह्म स्वरूप असतात, त्यांना तरी आपला एकटेपणा चढवणे त्यांना सहन म्हणतात. एकपण नव्हे सुसास. सुसास म्हणजे सहन होत नाही, त्यांना आपला एकटेपणा सहन होत नाही. अरे माझं आता एवढी शक्ती आहे, मी आता या महान शक्तीनं महान कार्य करू शकतो, लोकांचा उद्धार करू शकतो. अशा वेळेला मी माझा एकटाच राहिलो तर का करेन? म्हणून ते द्वैत धारण करतात. जे एक होत ते दोन झाले. म्हणून गुरु शिष्याचे करून विषय, हा जो शिष्य केला, या शिष्याचं निमित्त करून ते दोन झाले. ते तर एकच होते ना, परंतु त्यांना त्या एकाकीपणामध्ये करमत नव्हतं, त्यांना सहन होत नव्हतं ते. म्हणून त्यांनी आपल्या शिष्याच्या निमित्ताने
द्वैत निर्माण करून दोन झाले. शिष्याच्या निमित्ताने दोन होणं याचा अर्थ लक्षात घ्या. शिष्य तर लहान आहे ना आणि गुरु तर महान आहे, परंतु त्या लहानाला महान ते करतात आणि मग ते द्वैत तयार होत. आपल्यासारखा त्याला बनवला, आपल्या एवढा त्याला केलं, मग त्यांच्यामध्ये द्वैत झालं. म्हणजे हे गुरु आणि ते गुरु, शिष्य गुरु झालेला आहे, म्हणजे गुरु द्वैतात आले, दोन झाले गुरु. शिष्य गुरु समान झालेला आहे. शिष्य गुरु समान झाला की गुरुला असं वाटतं की मी द्वैतात आलो, माझी दोन रूप झाली असं गुरुला. आणि अशा दोन रूपांमध्ये असलेला हा सद्गुरु मग आपलाच आपण घेतो, आपल्याच आपल्या आत्म्याकडे पाहून तो रमतो. कारण तो शिष्याचा जो आत्मा आहे तो माझाच आत्मा आहे. मी शिष्याच्या आत्मरूपाने प्रगट होतो. हे जे आता चांगदेव 65 मध्ये जे सांगत होते ज्ञानोबा, त्या चांगदेवाकडे पाहून ज्ञानोबा जे सांगायचे तेच पुन्हा आता या ठिकाणी आपल्याला प्रगट दिसत. म्हणतात मी त्या शिष्याकडे आत्मदृष्टीने पाहतो, तर ब्रह्मस्वरूपात पाहतो, त्याचा तो आत्मा पाहतो आणि मला असं वाटतं की माझा आत्मा त्याचा ठिकाणी, आणि आत्मा तर एकच आहे ना दोघांचा. अशा प्रकारे ते आपल्याच आत्म्याचा आपण होऊन अनुभव घेतात. शिष्य केला त्यांनी, शिष्याला गुरुत्व दिलं, आपल्या बरोबरीचा केला आणि बरोबरीचा झाल्यानंतर मग आत्मस्वरूपाने आम्ही एक आहोत आणि त्या आत्मस्वरूपाचा भोग, त्या आत्मस्वरूपाचा आनंद, त्या आत्मस्वरूपाचं सुख ते सद्गुरू घेत असतात. आता या ओळीमध्ये समजायला बघा ना, एकपण नव्हे सुसास म्हणून गुरु शिष्याचे करून विष म्हणजे निमित्त. शिष्याचं निमित्त करून गुरु आपलं द्वैत खरं करतात. दोन भावात निर्माण, शिष्याला ते गुरु बनवून टाकतात ना. शिष्य आपल्यासारखा झाला म्हणजे मग आम्ही सारखे जावं, दोन जावं, असं हे द्वैत तयार करतात. आणि अशा द्वैतामध्ये मग ते त्या दुसऱ्या गुरुच्या आत्म्याचं दर्शन करून स्वतः तो आत्मभोग त्या आत्म्यामध्ये ते रमून होत असतात. पाहणे आपलीच वास, मग आपलीच वास म्हणजे आपली जागा ते पाहतात. तो शिष्य आता शिष्य राहिलेला नाही, तोही सद्गुरु पदावर आलेला आहे. आणि सद्गुरु पदावर आलेला तो महात्मा शिष्य त्याची वास पाहतात, त्याचे ठिकाण पाहतात, त्याचं आत्मदर्शन घेतात आणि रमतात. मग त्याला रमत, त्याला आत्मदर्शनामध्ये आनंद आहे. गुरु आपल्या आत्म्यामध्ये तर काही पाहून घेऊ शकत नाही, कारण आत्मा दिसत नाही आपला आपला. म्हणून शिष्याचा जो आत्मा, जो गुरु स्वरूप झालेला आहे आपल्या बरोबरीचा, त्याच्या आत्म्यामध्ये बघून मग त्यांना ते आत्मदर्शन होत असं ज्ञानोबा सांगणार. अशा प्रकारे ज्ञानोबा म्हणतात की गुरु शिष्याला गुरुपदावर बसवायचं आणि एवढं गुरुपद द्यायचं, त्याला आपल्या इतकं द्यायचं. आपली जी उंची आहे ना, तीच उंची त्या शिष्याची होती. भक्त अवघड काम आहे. शिष्याला आपल्या सारखं बनवणं हे भलतच कठीण आहे. पण कठीण जरी असलं तरी त्यांच्याजवळ इतकी महान शक्ती असते की ते त्या शिष्याला तत्काळ आपल्यासारखं बनवू शकतात.
तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ त्या लागी. तुकारामांचं अनुभवाचं वचन येतं. ते सद्गुरु आपल्यासारखं तत्काळ बोलून टाकतात. त्याला तिथं काळ आणि वेळाची गणतीच नाही. तत्काळ ताबडतोब असं घडू शकत. अर्थात तो शिष्य त्याच योग्यतेचा असतो. तेवढा तोडा मोडाचा तो शिष्य असावा लागतो, अधिकारी शिष्य असावा लागतो. आणि म्हणून रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना तत्काळ समाधी लावून दिली बसल्याबरोबर. अशी पुष्कळ उदाहरण आहे. तेव्हा ज्ञानोबांनी आपल्याला या ओळीमध्ये सद्गुरु द्वैत कसं स्वीकारतात, हे अद्वैतात असूनही द्वैताचा स्वीकार का करतात आणि द्वैतामध्ये येऊनही ते आपले अद्वैताचे सुख भोगतात, हे मोठं विचित्र आहे. आपल्यासारखे त्याला केलं, त्याला आपल्यासारखे करूनही पुन्हा आपलं जे सुख आहे ते तसंच राहतं त्यांचं अद्वैतातलं आत्मसुख. त्यात काही जुजाड होत नाही. म्हणून म्हणतात ते तर सत्य बुद्धी ते अज्ञान. ते जे द्वैत आहे, तुम्ही जर तिथं द्वैत पाहिलं तर तुम्ही असं म्हणाल की द्वैत इथं म्हणजे भेद झाला, गुरु आणि शिष्य दोन झाले. हे पाहणाऱ्याचं अज्ञान आहे. परंतु सद्गुरु त्याला आपल्यासारखे करतो याचा अर्थ शरीराने आपल्यासारखे करत नाही, हे लक्षात ठेवा. शिष्याचं शरीर तर वेगळं दिसणार ना, गुरुचं शरीर जे आहे ते वेगळं राहणार, शिष्याचं शरीर तर वेगळंच असणार. मग गुरु सारखा शिष्य झाला याचा अर्थ काय, बाहेरच्या लोकांना कळणार आहे का ते? त्याची आध्यात्मिक उंची वाढते, तो आत्मस्थितीला येतो, त्याला आत्मसाक्षात्कार होतो, त्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त होतो. हे ते बरोबरीचं जाते. गुरुचं तरी कुठे दिसतं पुन्हा? गुरुचंही स्वरूप असं रूपात आहे. बाहेरून कोणी देहच पाहणार नव्हतं का? इंग्लिश असं म्हणणार ना. तेव्हा गुरुला बाहेरून ओळखता येत नाही, आत्माचा पाहता येत नाही. मग गुरुचं ज्ञान शिष्याला होतच नाही. म्हणून गुरुचं ज्ञान होण्यासाठी हा अमृतानुभव आहे. हे अमृतानुभवामधलं जे ज्ञान आहे किंवा हा बोध आहे ज्ञानवाचा, हा आपल्याला ते ज्ञान करून देतो. म्हणून अमृतानुभव साधकाने वाचलाच पाहिजे, गुरुंना ऐकला पण पाहिजे, समजून पण घेतला. अशा प्रकारे ज्ञानवांनी हे गुरु शिष्याचं कल्पित द्वैत जे आहे त्या द्वैतामध्ये राहून आपल्या सुखाचा, आपल्या आत्मसुखाचा कसा घेतात तो प्रकारे वास्तविक अद्वैत जे आहे ते गुरुचं कधीच नष्ट होत नाही. जरी त्यांनी म्हटलं की मला अद्वैतामध्ये कर्मच नाही, एक रूपामध्ये मला कर्मच नाही, मला दोन व्हावंच लागतं, असं त्यांनी कितीही जरी म्हटलं तरी त्यांचं ते अद्वैतातलं स्वरूप जे आहे ते नष्ट होत नाही. ते दुसऱ्याला आपल्यासारखं करतील आणि आपल्या बरोबर चालू. परंतु आपल्या ठिकाणचं जे गुरुत्व आहे ते त्यांचं काहीच कमी होत नाही.
उदाहरणार्थ आपण हातामध्ये आरसा घेतला, हातामध्ये आरसा घेतल्यानंतर तो आरसा आपण पाहतो आणि त्या आरशामध्ये मग आपण आपल्याला पाहतो. हे कोणतं झालं? एक तोंड आपली इथे आहे आणि दुसरं तोंड आरशात आहे. म्हणजे मग आपलं कोणतं झालं ना, दोन सोपं झाली ना आपली. आणि त्या दुसऱ्या तोंडाकडे आपण पाहत बसतो का? म्हणजे आपलंच तोंड आहे, दुसऱ्याच आहे का? हे आपलंच तोंड आहे आणि म्हणून त्या आपल्या तोंडाला तो सारखा मिळावत बसतो असा पाहणारा. म्हणजे आपणच आपलं मुख पाहत असताना आपण आपला अनुभव घेत आहोत असं शिकू. तसं शिष्य हा एक आरसा आहे त्याचा. शिष्य हा गुरुचा एक आरसा आहे आणि त्या आरशामध्ये सद्गुरू जेव्हा पाहतात तेव्हा त्यांना आपलं स्वरूप त्याच्यामध्ये दिसतं. कारण ते आत्मज्ञानी आहे, आत्मस्वरूप आहे. आणि म्हणून शिष्यामध्ये जे आपलं स्वरूप पाहतात म्हणजे त्यांचं अद्वैत स्वरूप कधीच नष्ट होत नाही. आरशामुळे आपलं एक मुख नसून बरं का, दोन आले का? खरंच दोन तोंड झाले का आपल्याला? ते नाही. त्याप्रमाणे शिष्य जरी मोठा झाला, गुरु पदावर आला तरी गुरुचं जे मूळ स्वरूप आहे ते कायमच राहतं. सगळं आपल्याला या उदाहरणाने सांगताय. तेव्हा ही अतिशय महत्वाची गोष्ट ज्ञानोबांनी आपल्याला सांगितली. आता जी ओळी येणार आहे त्या ओळीमध्ये गुरु कृपेचा महिमा सांगताय. आता सगळ्या प्रत्येक ओळीमध्ये त्यांचा महिमा आपण पाहतोच, पण तो काही कशी ओळी हे तर त्यांचा गुरु कृपेचा महान चमत्कार दाखवणारी ओळी. बघा मी वाचतो 14वी ओळी. या 14व्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगून राहिले, जयाचेनी कृपा तुषारे, जयाचेनी कृपा तुषारे, परतले अविद्येचे मोहिरे. जयाचेनी कृपा तुषारे, परतले अविद्येचे मोहिरे. परतले अविद्येचे मोहिरे. परिणमे अपारे, परिणमे अपारे बोधामृते. परिणमे अपारे बोधामृते. ओळी तशी सोपी आहे पण अर्थ आले. त्यांना काय समजलं त्यावेळी? जयाचेनी कृपा तुषारे. तुषार म्हणजे काय? एक बारीक पण पाण्याचा तुषार होतो ना, छोटासा बारीक कण तुषार लागतात. तुषार म्हणजे एकदम छोटासा बारीक कण, त्याला तुषार म्हणतात. इथं कसे तुषार आहे? कृपेचे. सद्गुरूंच्या कृपेचा तुषार म्हणजे लहानसा कण. बरं, त्या कृपेचा तुषार नुसता बारीकसा छोटासा कण जरी लागला. जयाचेनी कृपा तुषारे, परतले अविद्येचे मोहिरे. सद्गुरूंच्या लहानशा कृपेच्या तुषाराने थेंबाने सुद्धा अविद्येचे मोहिरे परतले.
काय करू अविद्येचे मोहिनी म्हणजे अविद्येचे सैन्य. ही जी अविद्या आहे ना, हे जे अज्ञान आहे ना, ही जी माया आहे ना, ती त्या शिष्यावर अनेक गोष्टींनी त्याला काबीज करते. आपल्या अंतकरणामध्ये ही जी अज्ञानाची जोर पडते करू, ही अनेक प्रकारांनी येत असते. अज्ञानाच्या अनेक वाटा आहेत आणि त्या अनेक वाटांनी हे अज्ञान आपल्याकडे येते. म्हणजे अज्ञानाचं सैन्य आपल्यामध्ये कशा कशातून अज्ञान आपल्यामध्ये येतं तुमचा विचार केला. आपल्या अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहम वगैरे ही जी सूक्ष्म इंद्रिय आहे आणि आपला हा जो देह आहे, यामध्ये अज्ञान कसं धरलं जातं, अविद्या कशी भरली जाते, याची अनेक कारणे आहेत. जशी की अविद्या अनेक मार्गांनी शिरते, ते मार्ग आपल्याला वास्तविक माहिती असून सुद्धा आपण विसरून गेलेलो असतो. अविद्येचे अनेक मार्ग आहेत. कितीतरी मार्गाने ही अविद्या आपल्या शरीरात इथे अंतकरणात येते, आधी मुखात येते, अज्ञान मुखातून तसंही नव्हतं. मुख्य केंद्र तर तेच आहे, हे तोंड दे ना, ते दोन काम करतात माहिती ना. तोंड लागलं हे दोन्ही काम करतात. एक हे बोलण्याचं काम करतात आणि खाण्याचं. बोलताना आतून श्वास बाहेर जातात शुद्ध, आणि खाताना बाहेरचे घास खातात. या दोन्ही कार्यामध्ये सुद्धा अज्ञान. चुकीचं घास खाल्ले, चुकीचं अन्न खाल्ले, चुकीचं खाल्लं, खाण्याला खाल्लं, जर तुम्ही घाणच खात बसले, मांस, मच्छी, तांदूळ, हे असलं घाणेरच खात बसला तर अविद्या राहिली, ती आणखी जास्त. तंबाखू खातात, जर्दा खातात, गुटखा खातात. अविद्या सगळी येणारी तोंडातून अविद्या येते. बोलताना आपण चुकून काय काय बोलत बसतो. कोणाबद्दल ज्याच्याबद्दल काही माहिती नाही आपल्याला, त्याच्याबद्दल सुद्धा आपण त्या वेळेला चुकीची मतं देतो. हे अविद्येचं लक्षण आहे. तर काही माहिती नाही, ज्याच्याबद्दल तुम्ही बोलून राहिलाय, ज्याच्याबद्दल तुला गंध नाहीये काही, बोलत बसतो, तेव्हा बोलण्यातून तर फारच आणखी अविद्या येते. तेव्हा हे तोंड झालं, हे कान आहे आपले, या कानातून अविद्या येते. दुष्ट माणसाच्या संगतीत राहिला तुम्ही, वाईट लोकांच्या संगतीत राहिला तर त्यांची बोलणी खावी लागतात, ऐकावी लागतात. वाईट लोकांच्या संगतीमध्ये त्यांचं जे बोलणं आहे, त्यांचे जे शब्द असतात, ते ऐकून 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 आपले कान सराईत होऊन जातात. आणि मग आपण तसंच मागायला लागतो, आणि त्याचा परिणाम होतो आपल्या अंतकरणावर. वाईट शब्दांचा परिणाम तर लवकर होतो, उलट चांगल्या शब्दांचा परिणाम व्हायला वेळ लागतो. वाईट शब्दांचा परिणाम सत्य होतो. तुम्ही बघा, आपल्याला कोणी शिवी दिली तर सत्य काय होतं,
प्रत्येक फळाचा पण त्याच माणसाने जर समजा आपली स्तुती केली मग पाहतो का आपण असे शब्दच येते. स्तुती म्हणजे सुद्धा शब्द आहे आणि निंदा म्हणजे सुद्धा शब्दच, शिव म्हणजे सुद्धा शब्दच आहे. मग एका वाईट शब्दाने सुद्धा एवढा प्रमाण होतो तर जर असे वाईट शब्द आपण नेहमी ऐकत राहिलो आणि ऐकत राहिलो तर आपल्या अंतःकरणामधल्या त्या बुद्धीला मनाला सगळं नको तशी बोल घ्यायची. तुझ्या शेजारी जर साधारण सुरुवात घर असेल तर तुम्ही अनुभव घ्या. त्या घरामध्ये ती माणसं ते माणसं हे शिव म्हणजे साधे शब्द समजतात. त्याला काही लाज नाही. तुम्हाला म्हणतो ते जीवनच तसं वेगळं पण सतत मांस मच्छी दारू आणि शिव खायला मिळते आणि मग त्यांच्या भाषेमध्ये येणारे जे शब्द आहेत ते अशा प्रकारचे कर्कश शब्द येतात आणि त्या घरातल्या लोकांना अतिशय सवय निघून जाते. त्या मुलालाही वाटत नाही आपल्याला ही शिवी दिली, त्या बापालाही वाटत नाही मुलाने आपल्याला शिवी दिली, कारण शिवी म्हणून तो शब्द राहतात त्यांच्या बाबतीत पण इतरांच्या बाबतीत तो राहतो. अशा प्रकारे बलिता आपल्या कानांनी येते, तोंडांनी येते, डोळ्यांनी येते, नाकाने येते, हात स्पर्शाने येते, मनाने येते, बुद्धीने येते, चित्ताने येते. या इंद्रियांच्या द्वारे आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये अविद्या येते. तेव्हा अविद्येचे असंख्य मार्ग आहेत तिचे. अविद्येचं सैनिक हो इतक्या मार्गाने जर आपल्या अंतःकरणामध्ये अविद्या येत असेल, अज्ञान येत असेल, वाईट गोष्टी येत असतील तर ह्या पोहोचवणार कशा तुम्ही, घालवणार कशा ते, कोणत्या किटका बंद करणार म्हणजे तुम्ही इथे येणार नाही. समजा एखाद्या घराला खिडकी असली की दोन जुने असली आणि चटकन खिडकी बंद करून नको थांबली पण एक खिडकी होती तर बरं होतं. पण या आपल्या देहाला खिडक्या त्या सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून ते येतं ना, कोणती खिडकी बंद करणार तुम्ही, कशी बंद करणार. विद्याचं आक्रमण आपल्या देहावर सतत दररोज होत, क्षणाला होत असत. मग आयुष्यामध्ये किती मोठं सैन्य तयार होईल त्या विद्येचं आपल्या अंतःकरणामध्ये. ज्यामुळे सांगतात म्हणजे किती मोठं सैन्य जयाच्या कृपा तुषारे. अरे सद्गुरूच्या कृपेच्या नुसत्या एका प्रेमाने सुद्धा या विद्येचं एवढं मोठं सैन्य ना माघारी करत या तुषाराने त्या सगळ्यांना हाकून दिलं. तो पाणी सामर्थ्य गुरुच्या तुषारामध्ये एवढं सामर्थ्य, मग ओढ असलं तर केवढं सामर्थ्य असेल. गुरुने समजा आपल्या कृपेचा ओघच तिकडे लावला, दृष्टी केली, मग अविद्या घडेल का. एका तुषाराने जर अविद्येचं सैन्य माघारी जात आहे तर गुरुच्या कृपेच्या मोठ्या झोकाने दृष्टीने ती अविद्या घडू शकत नाही. म्हणून करेल जयाची कृपा तुषारे.
बरोपणे अविद्येचे मोहिरे, हे अविद्येचं मोहिर सिंह रंग लावतो. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, जेव्हा ही अविद्या आपल्या अंतःकरणातून निघून जाते, हे अज्ञान माया जेव्हा आपल्या अंतःकरणातून निघून जाईल, मग त्याचा परिणाम असा होतो, परिणामी अपारे बोधामृते, मग अपार असं बोधाचं अमृत आपल्या अंतःकरणामध्ये. हा जो अनुभव अमृत आहे ना, हा तोच आहे आपल्या अंतःकरणामध्ये. मग अपार असं बोधामृत असतं, ज्ञानामृतच असतं. काय उपाय त्याला, जर आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंच्या त्या पुरुषा तुषाराने पूजेचा ही सगळ्या विद्या बाहेर जाऊन लावली, आणि मग त्याचा परिणाम म्हणून ते जे उपदेश देतात, त्या उपदेशाचा अमृताचा मोठा साठा आपल्या अंतःकरणामध्ये असतो. आणि असा जर अमृताचा साठा आपल्या अंतःकरणात असला तर पुन्हा म्हणजेच तो जो साधक आहे, तो साधक सिद्ध बनण्याच्या रस्त्याला लागतो, तो सद्गुरू बनण्याच्या रस्त्याला लागतो. तरच तो सद्गुरू होणार. त्याच्या अंतःकरणामधली ही माया सगळी निघून गेल्यानंतर, त्याच्या अंतःकरणामध्ये जर बोधामृत साचलं गेलं, तरच तो सद्गुरू बनतो. सद्गुरू बनण्यासाठी हे अति आवश्यक आहे. हे बोधामृत आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये साचलं गेलं पाहिजे, साठवलं गेलं पाहिजे. पण ते तेव्हा साधतं की जेव्हा ही अविद्या नष्ट होते. तुम्ही गहू पाहता, तुम्हाला आता कशी पुसायची किंवा काय, असा पुसायचा, भिंत पुसायची, समजा मग चालेल का, खूप दिवसाचं घाण पडलेले सारखं असं जे फडक आहे, त्या फडक्याने जर तुम्ही ही स्वच्छ वस्तू गार मला काय कुठे बांधव मला किंवा काय जे असेल तो पुसायला लागला, तर मग त्या फडक्याची जाणकायला लागेल ना. तिथं स्वच्छता कशी होणार, म्हणून आधी अविद्या नष्ट करावी लागते अंतःकरणाची. जी अविद्या अनेक मार्गाने आमच्या देहात आलेली आहे, आणि तिचं मोठं असं भांडार तयार झालेलं आहे. हे अविद्येचं भांडार फोडायला कोणता हत्यार आहे आमच्याकडे, सांगा ना. समजा कळलं आपल्याला की बा आमच्यामध्ये फार अविद्या आहे, फार अज्ञान आहे बा आमच्या अंतःकरणामध्ये, कळलं आम्हाला, पण कसं काढणार तुम्ही, कोणता उपाय आहे तुमच्याजवळ? तुमच्या अंतःकरणामध्ये असलेला अविद्येचा, ज्ञानाचा हा साठा बाहेर उचलून फेकायचा कोणता उपाय आहे? समजा असं ठेवायचं त्याला, आणि असं ठेवणार असेल तर मग बोलणं तर वाढतच जाईल ना. आता मनुष्य देहामध्ये एवढं तरी कळलं की बा आमच्या अंतःकरणामध्ये खूप अज्ञान साचलं हो, फार दोष झालं हो, कळलं तरी इतर देहांमध्ये तर कळतच नाही. हे जे इतर प्राणी बिचारे त्यांना कळते का? तात्पर्य असं की सद्गुरूच्या कृपेने, त्याच हत्याराने, त्याच्या कृपा तुषाराने हे अज्ञान नष्ट होते, विद्या होऊन जाते, आणि सद्गुरूंची कृपा प्राप्त करायलाच पाहिजे. आणि ती सद्गुरूंची कृपा प्राप्त झाल्यानंतरच हे अज्ञान विद्या नष्ट झाल्यानंतरच मग अमृताचा साठा आपल्या अंतःकरणामध्ये साचतो, बोध साचतो,
आणि त्या बोधाने आपण आत्मज्ञानाला पोहोचवायला तयार होतो. अशा प्रकारचा हा उद्देश ज्ञानोबाचा ऐकून सर्व धन्य ज्ञानोबा. तुम्ही जर हे आम्हाला सांगितलं नसतं तर कसं झालं सगळं. अज्ञान गावा अज्ञान ज्याचं गेलं नाही तो किती काही असला कोणी असला या जगातला तो मोठा मंत्री असो एखादा अधिकारी असो कोणी काही असो नको त्याची तेवढी किंमत नाही. त्यांच्याकडनं आता अज्ञान बनलेलं आणि दुसऱ्यांना तो गोष्टी सांगणार मोका सांगे ब्रह्मज्ञान तो सुद्धा पुरे पाश आहे. दुसऱ्यांना शिकवणं सोपं आहे पण स्वतः आपण कसं व्हायला पाहिजे कसं झाल्याशिवाय उपयोग नाही. ज्ञानोबाची स्थिती आहे. ज्ञानोबा स्वच्छ आहे आणि म्हणूनच तो अमृताचा अनुभव आपल्याला घेऊन आहे. हा अमृताचा अनुभव जतन करा, ऐका आणि लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आचरण करा म्हणजे आपल्या सगळ्यांचं कल्याण होईल. त्याच्या सगळ्याची संपलेली आहे. तेव्हा ज्याला आपण 15 हरिओम.